नमस्कार मंडळी. तर आजच्या माझ्या व्हिडिओचा विषय आहे मुलींचा हेअर आणि हेअर सागा. हां, म्हणजे आपण मुलींना आपल्याकडे ज्या प्रकारचे केस आहेत त्याच्याबद्दल आपण कधीच सॅटिस्फाईड नसतो. म्हणजे ज्यांचे स्ट्रेट किंवा वेवी केस आहेत त्यांना कर्ली केसांचं अट्रॅक्शन असतं, किंवा ज्या मुलींचे केस कर्ली आहेत त्यांना स्ट्रेट किंवा वेवी असे केस पाहिजे असतं. मग आता ह्याच्यावरती खूप जण स्ट्रेटनिंग वगैरे पण करतात किंवा तुम्ही कर्ली पण करू शकता. तर करताना आपण अतिशय उत्साहाने सगळं करायला जातो आणि नंतर असं वाटतं, यार माझे नॅचरल हेअर इतके छान होते ना, मी उगीचच या भानगडीत पडली सगळ्या, असं असतं. परत आपण हेअर कलर करायला जातो, तर एखादा हेअर कलर केल्यानंतर वाटतं वाव किती छान आहे. मग नंतर नंतर जसे जसे थोडे दिवस जातात आपल्याला परत वाटायला लागतं, यार एवढं छान नाही दिसत आहे, मी ना वेगळा हेअर कलर केला पाहिजे होता. तो सो अँड सो जी कोणी दुसरी व्यक्ती असेल किंवा दुसरी मुलगी असेल, तिचा हेअर कलर ना खूप छान दिसत होता. आणि त्यातूनही कोल्ह्याला द्राक्ष आंबट तसं. आणि हेअर कलर केल्यापासून ना माझ्या केसांचं टेक्स्चर एवढं खराब झालं ना. पहिले माझे केस किती छान होते माहिती आहे. हे आपल्याला पहिलं नाही कळत हां. हे सगळे प्रयोग करायच्या अगोदर नाही कळत, हे सगळं आपल्याला नंतर कळतं. परत आपण जेव्हा हेअर कट करतो म्हणजे एकदम छान असा स्टेप कट वगैरे केला आहे आणि एखादी मुलगी असं दिसली की छान बॉब कट करून चालली आणि तिला तो सूट होतो आहे, मग आपल्या डोक्यात सहज विचार येतो की यार मी पण ना बॉब कट केला पाहिजे यार, पण मला सूट होईल का, हा दुसरा प्रश्न पडला. अरे पण केल्याशिवाय कसं कळणार सूट होणार आहे की नाही ते. आणि ह्या सगळ्याच्या विरुद्ध मुलांचं एकच असतं, त्यांना फक्त आणि फक्त डोक्यावरती केस हवे असतात. मग ते कसे पण असू दे, मग ते स्ट्रेट असू दे, वेवी असू दे, कसल्याही प्रकारचे असू देत. तर तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल मला नक्की कळवा. थँक्यू.